छत्रपती शिवाजी महाराज की भूपति प्रजापति सुवर्ण रत्न श्रीपति अष्टवधान जागृत अष्ट प्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीति धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिव छत्रपति शिवाजी महाराज की राजा शिव छत्रपति संभाजी महाराज की ओम नमो पार्वती पते हेलो 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 जय भवानी। स्वागत करतील त्याबरोबर सुनीताताई वैद्य जाते या त्यांचं स्वागत करतील। छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने माननीय आमदार या समिती अध्यक्ष तुकाराम कातेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी या चेंबूर आणि अणुशक्तीनगर परिसरातील नवनिर्वाचित नगरसेवकांचं या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने या ठिकाणी सत्कार करण्यात येणार आहे।
मी सर्वप्रथम इथं बघा या ठिकाणी दिनेश उर्फ बबलू पंचाल या ठिकाणी प्रभाग क्रमांक 124 म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीने नगरसेवक म्हणून दुसऱ्यांदा निवडून असल्याबद्दल त्यांचं या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने माननीय मंत्री महोदयांचे सर्व नगरसेवक सत्कार होणार आहे. जोरात टाळ्या वाजवायचे. सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांना सत्कार होत आहे. त्याबरोबर यानंतर महिला युवा प्रमुख नगरसेविका अंजलीताई नाईक यांचा देखील या ठिकाणी माननीय मंत्री महोदयांचे हस्ते होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक भेटणार नाही हा सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. त्याचबरोबर यानंतर चेंबूर येथील प्रभाग क्रमांक 152च्या धरणीच्या भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका या दुसऱ्यांदा त्या ठिकाणी नगरसेवक म्हणून आले आशाताई मराठे यांचा देखील या ठिकाणी सत्कार होत आहे. सर्व आलेले पदाधिकारी महिला शाखा प्रमुख पुरुष शाखा यांचं देखील या ठिकाणी स्वागत आहे. त्याचबरोबर आरसीएचे आमचे कदम साहेब यांचं देखील तुषार खाते हे स्वागत करतील. एक दुरुस्ती राहिले. प्रज्ञा अपेक्षा खांडेकर या ठिकाणी आलेले आहेत. अपेक्षा खांडेकर या देखील नगरसेविका आहेत. आपल्या शिवसेनेच्या नगरसेविका अपेक्षा खांडेकर यांचा देखील सत्कार या ठिकाणी जोरात टाळ्या वाजवत नाही सर्वांनी. त्यानंतर कदम साहेब यांचा देखील सत्कार या ठिकाणी होत आहे. आमचे आरसीएचे पदाधिकारी त्याचबरोबर आरसीएचे आमचे रविकांत गायकवाड या ठिकाणी आलेले त्यांचे देखील या ठिकाणी सत्कार होत आहे. त्याचबरोबर संभाजी लोखंडे यांचा देखील या ठिकाणी तुषार खाते हे पुष्पगुच्छ स्वागत करतील. त्याचबरोबर सचिनजी राक्षे यांचा देखील या ठिकाणी त्याचबरोबर सूर्यजी सोनावणे मराठा समाजाचे त्यांना देखील विनंती करतो आपण स्टेजवरती यायचं. त्याबरोबर एक सत्कार जो मुख्य राहिलेला आहे आपल्या घरातच आपण आपल्या माते निसर्गात विसरतो अशा दुसऱ्यांदा नगरसेवक निवडून आलेल्या समृद्धी गणेश साठे जोरात टाळ्यामध्ये स्थानिक नगरसेवक त्यांचा सत्कार या ठिकाणी राहिलेला आहे. जोरात टाळ्यामधून त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करायचं. दुसऱ्यांदा या ठिकाणी निवडून आलेले आहेत. सूर्यजी सोनावणे त्यांच्यासोबत आमचे सर्व जेवण वगैरे सर्व आहेत. सर्वांचं स्वागत. सर्व महिला शाखा प्रमुख पुरुष शाखा प्रमुख सर्वांचं सर्व पदाधिकाऱ्यांचे या ठिकाणी मी या ठिकाणी तुषार खाते आणि तन्वी तुषार खाते हे संजय राठोड साहेबांना पुष्पगुच्छ देणार आहे. शिवजयंतीच्या निमित्तानं मी सर्व शिवभक्तांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. दरवर्षी अतिशय धुमधडाक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती चेंबूर
आणि या समितीचे स्मारक समितीचे अध्यक्ष आमचे मित्र सहकारी सन्माननीय तुकारामजी काते साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी कार्यक्रम होतो आणि आज माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब हे स्वतः उपस्थित राहणार होते, पण काही कारणानं ते या ठिकाणी येऊ शकले नाही. मी त्यांचा एक सहकारी म्हणून या कार्यक्रमाला आज उपस्थित आहे आणि या ठिकाणी सर्वांना भेटून शिवभक्तांना शुभेच्छा सुद्धा मी दिलेल्या है। आज उसकी शुरुआत चेंबूर से हुई है। कल दिन भर बहुत सारे शासन के भी कार्यक्रम है और बहुत सारे एनजीओ के भी कार्यक्रम है। आज चेंबूर में जो हमारे विधायक है तुकाराम जी काते साहब, इनके तरफ से सालाना ऐसा कार्यक्रम किया जाता है और यहाँ पे आज डिप्टी सीएम एकनाथ शिंदे साहब आने वाले थे और कुछ कारण से वो यहाँ पे उपस्थित नहीं रह सके करके आज मैं खुद यहाँ पे आया हूँ और यहाँ पे सब हमारे जो शिव भक्त है उनको शुभकामनाएं मैंने दिया है। अपने भाषण में कहा कि और सीएम के अंदर में भी काम किया। अरे मराठी बोलना यार, तो हिंदी में तो हिंदी मैंने महाराष्ट्र के बहुत सारे चीफ मिनिस्टर के साथ में काम किया है, पर मैंने यहाँ पे जिक्र किया कि एकनाथ शिंदे साहब के समय में जिस तरीके से हमने काम किया और जिस तरीके से हमें सपोर्ट मिला, तो उस तरीके से हमने आज जो काम करके बताया है, तो मैंने यहाँ पे हमारे जो विदर्भ में जो वास्तु संग्रहालय बनाया है उसको लगभग 724 करोड़ रुपए शिंदे साहब ने मंजूर किए थे और वो वास्तु संग्रहालय म्यूजियम देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहब ने ओपनिंग किया और उस कारण पहली बार ऐसा हुआ है कि मंजूर भी हुआ और उसका लोकार्पण भी हुआ। ऐसे बहुत सारे प्रकल्प है कि जो शिंदे साहब के समय पे मंजूर हुए और उसका लोकार्पण भी हमने किया है। तो मैंने तुकाराम जी काते साहब को ये बोला है कि यहाँ छत्रपति शिवाजी महाराज का जो स्मारक है, ये आज यहाँ पे हम उनकी जयंती मना रहे हैं। अगले बार यहाँ पे जो आपने अपेक्षा की है वैसा स्मारक बन जाएगा, ऐसा उनको मैंने शुभकामनाएं दी है।